वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी रायगडमधनं. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकाप नेते जयंत पाटील यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि आमदार रोहित पाटलांच्या उपस्थितीत जल्लोषात रॅलीद्वारे स्वागत करण्यात आलं. सभास्थळी शेकापचा ध्वज फडकावून शेकाप गीताच्या सुरात ध्वजाला सलामी देण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या आगमनानंतर नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणानं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एकोणतीसची निवडणूक ही इंडिया आघाडीची आहे. तुम्ही खचून जाऊ नका. या ठिकाणी आपण वेगळ्या उर्मिने आणि द्वेषानं या ठिकाणी पुढे आपल्याला राजकारण करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट आहे की आपल्याला बदल करायला पाहिजे. गाव पातळीवर पंचायती लढवताना सुद्धा आपण आघाडी म्हणूनच लढवायला पाहिजेत आणि तिथे कुठलेही मतभेद करायचे नाही. मला या ठिकाणी माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांना सांगायचंय की जमीन सुपीक आहे. लोक चिडलेली आहेत. लोकांमध्ये भाजपाबद्दल, भाजपा सोबतच्या सगळ्या पक्षांबद्दल प्रचंड राग आहे. ते तुम्हा आम्हासारख्या लोकांना वेगळ्या आशेने बघतात. पण नुसतं बघून चालणार नाही. आपल्याला गल्लीमध्ये, बूथमध्ये, आळीमध्ये जाऊन प्रचार करायला लागेल. लोकांना समजून सांगायला लागेल, बाबा 500 रुपयावर मत देऊ नका. ते 500नी आज मत देशील आणि उद्या घरासमोरचा खड्ड्याचा डांबराचे ते पैसे असतील हो, हे आपल्याला खऱ्या अर्थाने सांगायला लागेल. प्रामाणिकपणा कोणता विषय नाही. आज या पक्षात उद्या कोणत्या पक्षात, अशा प्रकारे पक्षांची जी फुटाफाटी आपण बघतो त्यामध्ये बिना विचाराचा पक्ष ही अशी राजनैतिक आजची एक चिंता आणि एक परिस्थिती अशी झाली आहे. मात्र मला अभिमान आहे की इकडचा सूर्य तिकडे उगवेल, कोण कोणत्या पक्षात सकाळी जाईल सांगता येत नाही. मात्र शेतकरी कामगार पक्ष हा आपल्या मुळांना, आपल्या विचारांना ज्या पद्धतीने घट्ट पकडून बसलाय, याबद्दल मला तुम्हाला सर्वांना सलाम करा वाटतोय. एन.डी. पाटील साहेब असतील, देशमुख साहेब असतील, यांना नेहमी त्यांनी विश्वासात घेतलं. काय आपल्याला लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी करता येईल हे प्रामाणिकपणे त्याच्यातून चर्चा केली आणि सरकारच्या माध्यमातून लोकांना तिथं न्याय दिला. नाशिकला मोठं आंदोलन झालं होतं, या परिसरामध्ये मोठं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनाच्या पाठीमागे फक्त काय होतं तर लोकांना न्याय देण्याची भूमिका होती. पैसा आणि नफेखोरी हे कधीही या पक्षाने तिथं मनामध्ये त्या ठिकाणी ठेवलं नाही, त्या पद्धतीचं काम केलं नाही.